नायगाव शहरातील अतिक्रमण हटवल्यामुळे छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत। उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेल्या या व्यावसायिकांना वाऱ्यावर न सोडता पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ असे उपनगर अध्यक्ष विजय चव्हाण यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितले। की बाबा नायगावचं अतिक्रमणच्या विषयाशी आपण प्रश्न मला विचारला, त्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो। कैलासवासी खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांनीही जे गरीब लोक आहेत त्यांना उदरनिर्वाहासाठी नायगावला बसवण्याचं काम केलं आणि त्यांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करता येईल त्या अनुषंगाने त्या परिस्थितीनुसार त्यांना तिथं बसवलेलं होतं। मला आज सांगावंसं वाटतं, कैलासवासी वसंतरावजी पाटील चव्हाण यांनी जे बसवलेलं नायगाव आहे ते रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं। त्या अनुषंगाने काही अडचणी आल्या असतील, गाव वाढतं झालं, त्या अनुषंगाने अतिक्रमण काढावं लागलं असेल, परंतु मी याही पुढे जाऊन सांगतो, साहेबांची शिकवण त्याच पद्धतीने आज आम्ही असा नगरपालिका व आमचे अध्यक्ष असतील, सर्व नगरपालिकेचे सर्व सदस्य असतील, त्या सर्वांनी एक विचार केला आणि जेणेकरून ज्या लोकांवर अतिक्रमणाचा बद्दल अन्याय झाला आणि जेणेकरून त्यांची रोजीरोटी याच्यावरच आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात आपण सर्वांनी निवडून दिलेले लोकप्रिय खासदार अधिवेशनाच्या काळात दिल्लीला असल्यामुळे त्यांनी 14 तारखेला येणार आहेत आणि 14 तारखेला बसल्याच्या नंतर निश्चितच ब्रह्मदौरीवर त्यांची आणि माझी चर्चा झाली। त्यांनी सांगितले, काका आपल्याला ह्या लोकांची व्यवस्था करायची आहे। त्या अनुषंगाने मी आत्ताच तुम्हाला सर्व सविस्तर असं दाखवलं की नायगावमधील अतिक्रमण किती 42 जणांना जे काही अन्याय झाला, ज्याची उद्या रोजंदारीवर त्यांच्या प्रश्न आला, घर चालण्यावर प्रश्न आला, त्याचा एक सर्वात प्रथम म्हणून आपण नायगाव नगरपालिकेच्या मागची जागा जी भाजीपाल्याची आहे त्यांना छोटे छोटे दुकानं करून, म्हणजे भाजी मंडी टाईप, जेणेकरून आपण पाहतो शहरामध्ये आज नांदेड असेल, पुणा वगैरे, त्या हिशोबाने नायगाव येथील नगरपंचायतच्या पाठीमागं आणि मार्केट कमिटीच्या लिलाव ओट्याच्यावर काही फळवाले, आमचे काही हरवाले, जेणेकरून येणाऱ्या काळात या लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटावा आणि जेणेकरून कैलासवासी वसंतरावजी पाटील चव्हाण यांनी जे रोपटं लावलं त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी मी असेल, खासदार रवींद्र चव्हाण असतील, आम्ही दोघंही जण तत्परतेने या लोकांना व्यवस्था कशी करण्यात येईल त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू। येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना दाखवून देऊ की बाबा या लोकांना उपासमारीची वेळ आलेली, त्याच्या मागं नायगावकर आणि नायगावकरांचे कुटुंबीय त्यांच्या सोबत आहे, दाखवून देऊन येणाऱ्या काळात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटून एवढीच या प्रसंगी बोलतोय आणि माझी रजा घेतो। जय हिंद, जय भारत।